पूर्वीपासून आत्तापर्यंत ज्या रामकथा सांगितल्या गेल्या त्याच्यात काही वर्षांपूर्वी जी अजरामर कलाकृती झाली ती म्हणजे गीतरामायण. ग. माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे गीतरामायण बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची अप्रतिम चाल आणि तितकंच अप्रतिम गायन, तो खरं म्हणजे सुवर्ण काळ होता. त्यातलं एक पद मी आता सादर करणार आहे. दशरथा घे हे पायस दान. बाबूजींची ही जी चाल आहे त्याच्यावर ते बालगंधर्वांना गुरुस्थानी किंवा देवस्थानी मानत असत. तर बालगंधर्वांच्या गायकीचा खूप मोठा प्रभाव सुधीर फडके यांच्या गायनावर आणि चालींवर होता. हे एक त्यातलं उदाहरण आहे की बालगंधर्वांच्या पठडीतली एक चाल त्यांनी या गाण्याला दिलेली आहे. दशरथा घे हे पायस दान, पायस दान. दशरथा घे हे पायस दान, पायस दान. दशरथा हे हे पायस दान, पायस दान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा, दशरथा हे हे पायस दान, पायस दान. दशरथा तव यज्ञाचे होय सांगता, तव यज्ञाचे होय सांगता. तृप्त झाला सर्व देवता, तृप्त झाला सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा, दशरथा हे हे पायस दान, पायस दान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून, या दानासी या दानाहून अन्य नसे
बलवान दशरथा हे पायसदान पायसदान करात घेई सुवर्ण स्थाली करात घेई सुवर्ण स्थाली देराण्याना क्षीर आतली देराण्याना क्षीर आतली कामधेनुच्या दुधाहुनही कामधेनुच्या दुधाहुनही ओजरीचे बलवान दशरथा हे पायसदान पायसदान राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या